विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय, प्रभु रामचंद्र महाराज की जय, नवनाथ महाराज की जय. गुरुदेव श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंत ब्रह्मांड नायका, चतुराननाची निज जनका, चौघांसिया नव्हे आवाका, तुझे स्वरूप वर्णावया. साही जणे वेडी होती, अठरांचे खुटले गती, चौघी जणी तटस्थ पाहती, स्वरूपस्थिती न वर्णवे. पाचा नुरेची ठाव, चारी सहजची झाली वाव, 14 जणांची ठेव, नचले स्वरूप वर्णावया. शिणल्या बहुत 64, 8 जणी बहुत कष्टी, 11 हिमपुटी, स्वरूप तुझे वर्णिता. आणि एक 12 देखण्या, 16 जणी चतुर शहाण्या, आणि 24 डोळे मोंडण्या, लाजून आठ तटस्थ. 25वा झाला वाव, तिघांचे नुरशे नाव, दोन्ही म्हणवे भाव, हेही तेथे विराले. 4 मुखांचा वर्णिता वागला, 5 मुखांचा तटस्थ राहिला, 6 मुखांचा दडला, कपटा माझी जाऊनी. सहस्त्र मुखांची वर्णिता देख, तोही झाला तळी तल्पक, थोर थोरांसी पडली अटक, एक मुखे कार्य वर्णू. जी मुतीचे बिंदू किती, हेही न वेळा होय गणती, निराळी पायी वेगती, परी तुझी स्थिती अगम्य. होईल पृथ्वीचे वजन, गणवेल सिंधीचे जीवन, अवणीवरी किती तृण, मोजवेल गणिता तै. अंबर आहे किती विणित, हेही गणवेल रमापती, परी तुझे गुणे निश्चिती, न वर्णवती कोणाते. असो आता पूर्व आणि संधान, द्वितीय अध्याय संतापूर्ण. कैसे देवकीचे गर्भवधून, साही टाकले बंदिशाळे. मागच्या 6 गर्भ टाकले. पाप झाले उत्कट जाण, गांजले गाई ब्राह्मण, यावरी शिरसागरी जगत जीवन, कार्य करिता जाहला. अनंतासी म्हणे अनंत, चला अवतार घेऊ त्वरित, करू दुष्टांचा निपांत, संत भक्त रक्षुपै. तो बोले धरणीधर, मी न घे आता अवतार, पूर्वी मी झालो सौमित्र, कष्ट फार भोगिले. हसुनी बोले द्विसहस्त्र नयन, अष्टाविशंती ऐने उपोषण, निराहार घोर अरण्य, तुम्हा सवे सेविले. आता आपणची अवतारावे, अवतार नाट्य दाखवावे, गोब्राह्मण सुखी रक्षावे, प्रतिपाळवे सुधा साधुजन. टाकोडी कपडा कुटील भाव, स्वामी स्यासे भोगीराव, बोल कौतुके रमाधव, शेषाप्रती स्वानंदे. तू माझा प्राणसखा, समरभूमीचा पाठीराखा, तुझ विण भक्त टिळका, अवतार मी न घेची. तू माझे निजांग पूर्ण, तू सखया माझा निज प्राण, तुझवी न मज एक क्षण, न गमेची जीव लगा. तू झालासी पूर्वी लक्ष्मण, लंकेसी केले रणकंदन, बोध सेवा करुण मज तुआ तोषविले. आता तू पुढे जाय सत्वर, होय माझा श्रेष्ठ सहोदर, मी तुझी आज्ञा पाळी निर्धार, बळीभद्र होऊन तू. वडील बंधू तू होई, देविकीच्या गर्भी जाऊन राही, मी योगमायेसी लवलाही, पाठवितो तुझ मागे. कैसे वधिले गर्भ सकळ, तूच योगमाया काढिल, मग गोकळी नेऊन ठेविल, रोहिणीच्या निजगर्भी. माया झाली यशोदेच्या उदरा, मग मी येईन मथुरापुरा, देवकीचा गर्भोवरा, माझा अवतार रूप होय. उपजतांची गोकुळी येईन, मग तुम्ही आम्ही खेळ दोघे जण, गोरक्ष विषय संपूर्ण, दैत्य तेथील संहारू. करुणे साष्टांग नमन, पुढे चाले संकर्षण, देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला 7वा. दिवसे दिवस गर्भ वाढे, मदरी परम प्रकाश पडे, जैसा पळे पळे सूर्य जडे, उदयाद्रीहून पश्चिमे. वसुदेवा प्रती देवकी बोले, 6 वेळी मी गर्भिणी झाले, परिणवल वाटते ये वेळे, या गर्भाचे मज लागी. वाटे पृथ्वी उचलून, की आकांक्षा धीर देईन, सप्त समुद्र साठविन, नखाग्री मज वाटतसे. हाती घेऊन नांगर मुसळ, मुंच मर्दिन कंसदळ, दैत्य मारावे समूळ, मना माझी वाटतसे. वसुदेव म्हणे ते क्षणी, नकळेश्वराची करणी, एवढा तरी वाचुनी.
विजय हो का सर्वदा. तो लागला 7वा मास निद्रा आली देवकीस वसुदेवा सावकाश निद्रावर्णी निमग्न. तवती हरणीची योग माया तिची ब्रह्मादिकाय न कळे चर्या. इच्छा मात्रे महत्वगार्या ब्रह्मांड हे रचिले. ब्रह्मा विष्णू शिवतीनी गर्भी आले बाळ येतानी. परी एकासी नेत्र उडून स्वरूप पाहे नेदीचे. आत्मसुखाचा समुद्र त्यात पोडले जीव समग्र. परी चाखोने दे अनुमात्र गोडी तिथेची कोणाते. हे चैतन्याची बुंदी हे अरूपाची रूप करती. ब्रह्मांडाची पुत्रे नानागती एका सूत्रे नाचवी पये. इने निर्गुण गुणासी आणले इने अनामासी नाम ठेविले. इने निराकार आकारले धरविले अवतार. हे पतीस न कळता गर्भिणी राजाला प्रतिवता. ब्रह्मांड रचले तत्वता इच्छा मात्रे करुणिया. अचानक गर्भवती कधी झाली शेजे निजुने भरताल सृष्टीकडे मोडी समग्र. समाचार मात्र कळून देदी पतिते. हे कोटाळीन निर्धारी नसतीची दैवत उभी करी. जीव पाडिले अगोरी नाना होनी हिंडवी. धरील कोणी स्वरूपाची चाड त्यावर गाली नसते लिगाड. पुढे स्वर्ग सुख करी आड तेची गोड दाखवी. गोड ते कडवट केले कडवटा गोड दाखविले. अहंकार मध्य जीवा पाजले वेडे केले सर्वही. आता असो या माया राणी हिची प्रीतच करणी. तिने देवकीचा गर्भ काढून गोकुळासी पैनेला. कैसा नेला काढून ब्रह्मादिकान कळे करणे. रोहिणी वसुदेवाची पत्नी नंदगृही होती ते. कंसाची भय जाण नंदगृही राहिला लपून. तिच्या पोटीने येऊन गर्भ घातला ते क्षणी. निजले ठाई गर्भ पोटात घातला स्वयंभ. परम तेजस्वी सुप्रभ सूर्य ते जैसा तेजस्वी. जागी झाली रोहिणी तो 7 मासांची गर्भिणी. म्हणे कैसी झाली करणी चिंतामणी वर्तत. पुरुष नसता गर्भ राहिला परम चिंता क्रांत ते अबला. नंद यशोदेशी कळाला समाचार सर्वतो. जीवी सोंबला चित्ताग्नी तो आकाशी बदली देववाणी. चिंता करू नको रोहिणी वसुदेवाचा गर्भासे. पोटा येतो भोगिंद्र उतरविला पृथ्वीचा भार. ऐकता हे उत्तर मुख झाले समजता सुख झाले समजता. लोकापवाद सर्व हरला चिंतेचा डाग धुतला. तो बळीराम जन्मला 9 मास भरितांची. प्रकाशला सहस्त्र किरण तैसा बाळ दैदिप्यमान. नंदे जातक वर्तून बळीभद्र नाम ठेविले. ऐसा उपजला ऐंद्र तो यशोदा झाली गरोदर. हरिमायने अवतार तेथे घेतला ते धवा. यशोदा गर्भिणी झाली इकडे कथा कैसी वर्तली. देवके पाहे घाबरली तो गर्भ नाही पोटात. नेणो कैसी झाली करणी सांगे वसुदेवा लागुनी. मग गर्भ न पडेची धरणी गेला जिरून पोटात. वसुदेव म्हणे ते वेळा कुंस धाके गर्भ जिरला. न कळे शुराची कळा कंसासी कळला समाचार. दूत सांगती कंसाते गर्भ जिराला येथीची येथे. कंस म्हणे आता 8व्या ते भूत जपा सर्वही. देवकी होती गर्भिणी जागी नेत्र तेल घालून. 8व्याची आठवण विसरू नका सर्वथा. देवकी उदरीचा 8वा निज द्यास वैसला कंस बावा. जणीवणी आवा अघवा 8वा आठवत. जागृती सुषुप्ती स्वप्नी 8वा दिसे ध्यानी मनी. 8वा दिसे भोजनी 8वा शेनी सोडणी. भूमी दिसे 8व्या ऐसी 8वा दिसे काकाशी. 8व्याने व्यापली त्यासी दिवस निशी 8वा. सगळं 8वाच 8वा आठव. कारण का 8वा जन्माला कोण येणार होता श्रीकृष्ण जन्माला येणार होता म्हणून 8वा. कंस माहितीये का तुला? हा कंसा श्रीकृष्णाचा मामा आहे. क्षीरसागरी श्रीहरी क्षीराब्धिसुतेसी आज्ञा करी. पक्षा पद्माक्षी तू शितीवरी शितीपाळ उतरी अवतरे. वैदर्भ देशीची भीमक राजा त्याची तू होई आत्मजा. तात्काळ चालली कमळजा नमस्कारुणी हरिते. जगद्वंद स्वये आपण प्रवेशला मथुरा पट्टण. देवकीचे गर्भी येऊन राहता झाला कौतुके. गर्भवास आला भगवंत महादा म्हणता सहस्तील साधू संत. लीला अवतारी जगन्नाथ जन्म मृत्यू त्या कैचा.
ज्याचे करता स्मरण जाय जन्म मृत्यू खंडोन तो राहील गर्भी येऊन कल्पांती ही घडेना उगाची लौकिक भाव दाविल मृत्यू लोकीचे ठेव तो ब्रह्मानंद स्वयंमेव जन्म मृत्यू त्या कैचा क्षीरसागराहून हरियाला तरी तो ठाव काय ओस पडला तो तैसाची संचला लक्ष्मी शेषा समवेत अनंत रूपे अनंत नामे अनंत अवतार अनंत कर्मे अनंत लीला घनश्यामे भक्ता लागी दाव्या अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती अनंत युगेच्या अनंत कीर्ती अनंत रूपे अनंत मूर्ती अत्यर्क गती वेदशास्त्रा असो लौकिक विचार देख गर्भी आला लक्ष्मी नायक कंसासी लाविला भधाक देखिला नसता सर्वदा देवकी झाली गर्भिणी तेज नवाय मगगनी खेद काही न वाटे म्हणी सुखे करुणी डुल्लत पोट आला विदे हरी देवकी नाही देहावरी जनीवनी दिगंतरे अवघा मुरारी दिसत असे वसुदेव म्हणे देवकी प्रती तुझ चिंता न वाटे चित्ती आठव्याची कैसी गती होईल ते न कळे पा कंस जपतो बहुता आठव्याचा कराव्या घात यावर देवकी बोलत प्रतिउत्तर काय देव्हा भुजा पिटोनी बोले वचन कंसासी मारेन आपटोन मुष्टिक चांडुळाची प्राण क्षण मात्र घेईन मी हाक फोडली गरजे थोर उतरवेन पृथ्वीचा भार करुणी दैत्यांचा संहार बंदिशाळा फोडीन मी आणि वेगे धनुष्यबाण युद्ध करीन मी दारुण सरा जरासंध रथी बांधून 17 वेळा आणीन मी भस्मगरीन काल यवान रचिन द्वारका पट्टन सकळ रूपाक शिक्षा घालून पट्टराणी आणीन मी हाक फोडील क्रोधे थोर जीवे मारीन भस्मासुर निवटीन गौरव भार निज भक्त कैवारे मी भक्तांचा सारथी होऊन दुष्ट सर्व संहारीन मी ब्रह्मानंद परिपूर्ण अवतरलो पृथ्वीवरी वसुदेवासी चिंता वाटे ही गरजते एवढ्या नेटे जरी बाहरी मात प्रकटे तरी अनर्थ होईल पा वसुदेव बोले वचनी देवकी धरी आता मौन एरी म्हणे कैची देवकी पूर्ण ब्रह्मसनातन मी ऐसे स्त्री पुरुष नपुसक त्याहून वेगळा की निष्कलंक सकळ माया चक्र चाकळक करता हरता मीच पै मी सर्वद्रष्टा अतिनिद्रिय मी अजवय निरामय अजितापार निष्क्रिय आनंदमय वर्ते मी प्रळय काळाचा शास्ता मी आदिमायेचा नियंता मीच वाचा परता माया निर्मिता मीच पै मीच सगुण मीच निर्गुण मीच थोर मीच लान दैव देव दैत्य निर्गुण पायता हरता मीच पै ऐसे देवकी बोलून मागती धरले मौन तो आकाशी देव संपूर्ण गजर करती दुभंगीच्या अवतरले आता भगवंत करील दुष्टांचा निपात देव मिळून समस्त गुप्त मथुरेत अवतरले ब्रह्मादिकां चंद्र बंदिशाय पात्र समुद्र देवकीसी प्रदक्षिणा करती सुरवर एक नमस्कार घालिता उभे टाकुणे बद्धाजळी गर्भस्तुती आरंभली जय सच्चिदानंद वनमाळी देवकी जठर गर्भा जय हरे नारायण गोविंदा इंद्रावरा आनंदगंधा सर्वेशा मुकुंदा परमानंदा परमपुरुषा परज्ञा पद्मजनका पुरातना पंकज नेत्रा परम पावना पद्मवल्लभ पशुपती जीवना पयोब दिवासा परेशा पतित पावका पंकजधारका कमनीय रूपा निष्कलंका कमल स्वरूपा कमल नायका किल्बीष मोचका कमलेशा कर्ममोचका करीव तारणा कैवल्य निधी कैट भोजना करुणाकारा कामविना काळनाशना काळात्मया आदिकेशवा विश्वभूषणा विश्वंबरा वेद बाळका वेद पुरुषा वेद स्थापना विश्वादिशा विश्वते अनंत वेशा अनंत वदना अनंत नामा अनंत नयना अनंत पाणी अनंत चरणा अनंत कल्याण नमस्तुते अव्यय रूपा अपरंपरा अगण्या गुणा गोचरा अनामा संगाक्षरा आदिकारणात्मया अमानुषा अविद्या छेदना आनंद रूपा आनंद सदना अभेद्या बोधियमळ पूर्णा आदिमुळा व्यक्ता सर्वातीत सर्वज्ञास गुणसागरा गुणज्ञा आम्ही सगळं सुरतत्वज्ञ तवदा
सर्वातिता सर्वज्ञा गुणसागरा गुणाज्ञा मी सकळ सुर तवाज्ञा पाडोया राहतो ऐसी स्तुती करुणी जाणा देवपातले अंतर्धाना आनंद नमाय मना सुरवराच्या ते धवा कंसासी रात्रंदिवस लागला आठव्याचा निजदास आठही प्रहर तयास आठवावयास दुजे नाही दुती प्रती पुसे कंस गर्भासी किती झाले मास त्या म्हणती संपावयास 9 मासावधी थोडी हो आपण एवढी कंसासुर उभा आहे देवकी समोर तव ते आनंद रूपसाचार चिंता मात्र नाहीची नासागरी ठेवणी दृष्टी कृष्ण रूप पाहे सृष्टी कृष्ण रूप पाहे पाठी पोटी बोलता ओठी कृष्णची कृष्ण रूप आसन वसन कृष्ण रूप अन्नपान कृष्ण रूप दिसे सदना भूषण संपूर्ण कृष्ण रूप पृथ्वी आप तेज वायू निराळ कृष्ण रूप दिसे सगळं स्थावर जंगम निर्मळ घन नीळ रूप दिसत असे पुढे उभा कंस देख परिनिर्भय देवकी सुरेख महेशा पुढे मशक तैसा कंस भासत असे इंद्रा पुढे जैसा रंग की ज्ञानिया पुढे महामूर्ख की केसरी पुढे जम्बुक की सूर्या पुढे खद्योतपय की हंसा पुढे बघ की कोकळे पुढे काग की विप्रा समोर माग तैसा खळ उभा येथे की नामा पुढे पाप देख की वेदांता पुढे चार्वक की शंकरा पुढे मशक मीनकेतन उभासे की पंडिता पुढे आजा पालक की श्रुतिया पुढे हिंसक की वासुकी पुढे मूषक लक्षण पाहू पातला अग्नी पुढे जैसे तृण की ज्ञानिया पुढे अज्ञान की महावाती साठवे पूर्ण जलद जाल जैसे का ऐसा कंस देवकी पुढे ती सन्या म्हणून पाहे निवडे तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्र युक्त दिसे न दिसे स्त्रीची आकृती परमदैत्य प्रमाण विष्णू मूर्ती अरक्त नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध्व करुणी उभी असे म्हणा इकडे मूरकुंडी कंसाची वळली शस्त्रे हातीची गळाली बोबडी तोंडाची पडली हाकी फोडला भय देवा आर्डोनिया कंस पळे थरथर कापा वाटे अडखळे पिशाच संचरले गृहा माझी आपुल्या कंस तेव्हा शस्त्र घेऊन रागे आपटता मेदिनी आठव्यासी जीवे मारीन टाकीन मी निर्धारे आठव्याने माझ व्यापले त्यासी मी गिळून सगळे कंसे रागे फिरवी डोळे आल्या गेल्या बरी पै आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ पाहू आला निर्जर सगळं दुदंबना दे निराळ दुमले ते देवा आता श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे बघ इकडे विमानाची झाली दाटी वाव नाही नागपोटी करिता दिव्य सुमनवृष्टी आनंद पोटी न समाये वर्षा ऋती श्रावण मास बुद्धाष्टमी कृष्ण पक्ष अवतारा कमला दलाक्ष रोहिणी नक्षत्रे ते दिवशी कृष्णाच्या जन्माचं सांगतात ते सोमवक्षी अवतार म्हणून धान दिले चंद्रपुत्र वार झाला शशीचा उदार दशाली वंशासी मध्यरात्री अष्टमीस देवकी पुढे परमपुरुष चतुर्भुज ऋषिकेश निमासुर डोळसपै 8 वर्षाची मूर्ती असंभवा पडली दीप्ती तेजे दश दिशा उजळती तेथे लपती शशी सूर्य जन्म झाला का 8 वर्ष झाला तो हा नाही पण जन्म झाला का सुपारी ठेवायची का काय पदकमळीचा मोद सेवावय प्रमर झाली शिरापुतनया सर्व काळ न विसंब माया कृपण जैसा धनाते भागीरथी चरणी उद्भवली सागरी जे एक झाली परी न विसंबे निज कुणी कदा काळी तुटेना अरुण बालार्क संध्या राग दिव्य रत्नांचे काढले रंग तैसे तळव्या रक्त सुरंग श्रीरंगाचे शोभती चंद्रशय रोगे झाला कष्टी मग राहिला चरणांगुष्टी की दश दाही बोटी सुरवाढला शशितो
वज्रध्वज पद्मकुश ऊर्ध्वरेखा चक्रीपदी विशेष सामुद्रिक चिन्हे सुरस काय अर्थ सुचविला साधकासी ऊर्ध्वरेखा ऊर्ध्वमार्ग दावी देखा तत्वशिळा प्रमळ भाविका ऊर्ध्व संकेत दावितसे विद्यामध्ये झाले ते मस्त कुणासीन लेखिते गजगुन्मद त्यासी आकर्षा वया वैकुंठनाथ क्षमा कुशल धरिपदी पद्मका धरले पायी पद्मावसे तया ठाई आणि का ते प्राप्त नाही घोर तप आचरता अहंकार पर्वत थोर भक्तांसी बाधक जड पार तो पुढावया वज्र हरिने पायी धरिले की ते चरण लक्षण जहाज वरी विशाळ भक्तिध्वज भक्त तारावया दोक्षज सदा उदित वाट पाहे जीव शरण येती जड रूप त्याचे छेदावा सर्व पाप चक्रपाई दैदिप्य तेजामुप झळकत असे प्रपदे दिसती विमल घोटी त्रिकोण सोज्वळ इंद्रनीळ मणी सुडाळ परी उपमे पुरेना तळवे आरक्त विराजती की बहुश्रमले सरस्वती म्हणून घ्या विश्रांती तळवारा हिला हरीच्या विश्वाची पापे किती हरावी म्हणून श्रमली जानवी शुभ्र वाकी रूपा झाली परवी म्हणून सत्कवी वर्णित हो कालिंदी कृतांताची भगणी ऐसे बोलिजे सर्वजणी तो अपवाद चुकवा लागुनी मांड्या सुनीळ झाली ते ऐसी हरिपदी त्रिवेणी सुरंग अज्ञान छेदक दिव्य प्रयाग अक्षयवट सुरंग ध्वजाकुश तेजी पै चरणी सुडवाळ प्रेमळ तेची ते पूर्ण मराळ वाकीवर यज्ञे तेजाळ तपोधन तपती ते प्रयागी मोक्ष ठेविता देह येथेची श्रवणे होय विदेह भावे माघमासी निसंदेह त्रिवेणी माधव सेविजे त्या प्रयागाची जाता कष्ट ह्या दाणीच होते प्रकट या प्रयागी निळकंठ क्षेत्र संन्यास घेते पै बाकीने पुरे तोडर करती दे त्यावरी गजर पोटऱ्या जंगा सुकुमार श्याम सुंदर दिसती पै की ते सरळ कर्दळी स्तंभ की गरुड पाचूचे गवले कोंब की शोधुनिया समिळ नव जाणू जंगा ओतिल्या की मिळूनी सहस्र सौदामिनी शीतळ होऊनी पित सवसनी जडल्या चंचल मणी टाकुणी हरी जगणी सर्वदा कटी मेखळेचे जेणे आगळे दिव्य रत्ने मिरती सुराळे ही एकारी सूर्यमंडळे हरी जगणी जडले पै नाभी वर्तुळ गंभीर जैसा का बालभास्कर तेने उज्ज्वला चतुर्वक्र सृष्टीची आदिकाळी उद्री त्रिवाळी सुकुमार कौस्तुभ तेजे झाके अंबर वैजयंती मुक्तहार चरणांगुष्टा पर्यंत वक्षस्थळी श्रीवस्त्रांचन सौव्यभावी शुभायमान वामभागी श्रीनिकेतन वास्तवस्थळ स्त्रीचे पै शंख चक्राकरा पद्म चतुर्भुज ब्राहू उत्तमोत्तम की धर्मांध मोक्ष काम चारी पुरुषार्थ उभारिले पांगुरला तो पितांबर जडित पल्लव मनोहर की तेणे रूपे सहस्त्रकर अवतरला भासतसे चांदणे शोभे शुद्ध निराळी तैसी उटी आगी शोभली की इंद्रनिळा गवस निघातली काश्मीराची सुरंग कंबुकंठ विराजमान नासिक सरळ सुहास्य मदन मंद विस्मित झळकीत दशन चंद्र ते चेहरे उणे पै की सर्व ही आनंद मिळून हरिमुख वस्ती अनुदिनी त्रैलोक्य सौंदर्य विसवनी तेथेची गोळा जहाले कुंडले तळपती मकराकार तेज लखलेले अंबर मज वाटे शशी तिंकर हरिष्ठोती नागरे कुंडलाची दिव्य दीप्ती गंडस्थळी झळके ज्योती कुंडलासी कर्ण शोभिती कर्णाची दीप्ती विशेष दिशा वाचते का थोडं वाचतं दोन वेळ पप्पा वाचून शेवटचं कृष्ण धनुच्या सुरवाडे अलंकारसी प्रभाचडे कपाळ हरिवाडे मृग मदाचा सतेज कल्पांतीचा सूर्य प्रगडला तैसा मुकुड तेजागळा वरी दिव्य आणि मनी मिरवला तो वर्णेला नव जाय बाहुदंडी कीर्ती मुखे हस्तकंकणे दिव्य सुरेख
मुद्रिकाचे तेज झळके चपळेहून विशेष ऐसा एकाएकी बंदिशाळे देवकी देखे घन सावळे जीवाचे निंबलोन केले हरिवरून ते धवा आनंद नावाय अंबरी म्हणे बस्तव भक्त बसतला श्रीहरी तू माझ्या निजोदरी पुत्र होणे अवतरे तू विश्वंभर भोतोर परिलोक म्हणती माझा पुत्र ऐसा होई तू राजीव नेत्र आळी माझी पूर्वावी हरी म्हणे ते वेळा मी बाळक होईल अवलीला परिमज सत्वर गोकुळा मेहुनिया घालावे लहान होतो. तेथे माझा प्राणीमित्र ज्येष्ठ बंधू बळीपत्र मग घेऊन येऊ साचार दर्शन लागी तुमच्या ऐसे बोलणी जगत जीवन हास्यपज्ञ लोकुन आपली योग माया घालून देवकीसे मोहिले सच्चिदानंद घन निळा देवकी पुढे झाला बाळ तीस वाटले केवळ माझ्या उदरी जन्मला पहिला प्रताप विसरला बाळ देखून घाबरला असंभाव्य प्रभा पडली बंदिशाळे न समाये रात्र झाली दोन प्रहर वसुदेवासी उठवी सुंदर म्हणे शब्द झाली बाहेर तरी कंस धावेल पळे कोठे तरी कृष्ण लपवा बाहेर तर्क कळो न द्यावा मोनेची हृदय धरावा हरी तरीच लाभेल कृष्ण हा वसुदेव लवला आहे थाविन्नला श्रीकृष्ण हृदय धरिला म्हणे कोठे लपोयाला हा साकिला नवजाय सूर्य काय मुष्टिक जाके न चंद्र न लपे कदा काके ऐरावत शक्राचे देखे लपे कैसे पर्णकुटी सिंधून माये राजनी बोचक्यात न लपे कदा अग्नी मेरू खाकेसी घालवी कोणा लपे सांगपा मूर्खा माझी पंडित अभाग्यात श्रीमंत बा माझी प्रतापवंत शूर कैसा झाके पाया लवणाचा घटतोर आवरू न शके गंगापूर वानरा माझी मयू रघुवीर कदा काळी झाकेना होता माझी शंकर हिरडा माझी धरणीधर रंका माझी राजेंद्र कदा झाकली जाईना कस्तुरी चोरली चोरे परिमळे हाट भरे तैसा कृष्ण झाके ओ सुंदरे लपगेता कोठे बाहेर पडकटता मात तात्काळ होईल अनर्थ ज्याची द्रव्य कुपसा पडत तेने लोकांत न सांगावे तो हळूच बोले देवकी बोला हा योनी संभो पुतळा यासी योनी घाला मोकळा भय तुम्हाला कदा नाही तो सुदेव म्हणे पदी शृंखला द्वारे रक्षणे लोहार ठोकणे घणे कुलपे कपाट दृढ केली मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनेचे पुर असे तुंबळ मध्यरात्री पर्जन्य काळ यमुनेचे पुर असे तुंबळ बेटी वाजे खळखळ द्वारपाळ जागे पै घन वर्ष तो मंद मंद वसुदेव झाला सद्गद हृदय धरला ब्रह्मानंद चैतन्य गण श्रीकृष्णा अवलोकिता श्रीकृष्ण वदना बेडी तुटली न लागता क्षण ज्याची करता स्मरण भवबंधन निरसे पै नवल वाटले वसुदेवा घेऊन चाला वसुदेवा माये दावणी ते दवा वदन विलोकी पुत्राची पुन्हा बाळ दावी वेदन आसुई वरले तेव्हा नयन कृष्ण करी हास्य वदन मातेकडे पाहुण्या तो चौदार वंटा ते वेळे दृढकल्पे ठोकले खिळे जवळी येता घन निळे पादे स्पर्शले कपाटे तात्काळ उघडला चारी द्वार रक्षक वाकले निद्रावरे वसुदेव चालिला त्वरे कोणी दुसरे आढळेना वर्षदी पर्जन्याचा दारा तो पण इंद्र दावी नला त्वरा विशाळपणा ते अवसरा कृष्णावरी उभारला खाली पिता नेत्र राजीव नेत्र भोगिंद्रवर झाला छत्र वेगे पावला यमुना तीर तो महापूर भरला से वाचताय का वाचतात तर वाचा वाचताय थोडा मागे पुढे पाहे वसुदेव पाहे म्हणे येथे का करावे काय उदका माझी लवला हे बाळ घेऊन संचरला जो जो उचली कृष्णा ते तो जीवन चढेवर होते स्पर्शावया जगत जीवनाते यमुने ते आल्हादे वरी उचलता माधवा कंठा उदक झाले वसुदेवा वसुदेव म्हणे कमळा धवा वैकुंठपती धावे का तव श्रीकृष्ण दक्षिण चरण तात्काळ बाहेर काढून स्पर्शिले यमुना जीवन झाला पावन तेने ते परम सुखे यमुना सवेग तात्काळ झाला दोन वाग जैसा स्त्रिया करती वांग क्षणमात्र नरगता वसुदेव उतरून यमुना तात्काळ आला नंदभवना तो यशोदेशी झाली कन्या परिते काही नेची ते योग माया हरीची पूर्ण
तिने निर्दिष्ट केले सकळ जन यशोदेशी नकळे वर्तमान कन्यारत्न पुढे ते कपाटे मोकळी सर्वही वसुदेव प्रवेशला अंतर्गृही कृष्ण ठेवणी लवलाही कन्या वेगे उचलली पुत्र ठेवणी कन्या नेली कोणासी नकळे गोकळी वसुदेवतेची वेळी बंदी शाळे पातला वसुदेव परम ठकला कृष्ण हातीचा दूर टाकीला माया आणता शृंखला पाय दृढ तैसेची कपाटे तैसी सगळी ग द्वारे जागती सेवक मायसी घेता अटक पुढे सर्व झाली हिरा ठेवून आणली गार सूर्य देवणी घेतला अंधकार पाच देवणी दिनधार काच धरला आणला पैस देवणी घेतला खडा पंडित देवणी आणला पेडा चिंतामणी देवणी रोकडा पल्लांडू घेतला बळेची अमृत देवणी घेतली काज कल्पवृक्ष देवणी घेतली वाजी कामधेवू देवणी सहजी अजा घेतली पालटे निजसुखे देवणी घेतले दुःख कस्तुरी देवणी घेतली राख सोने देवणी सुरेख शेण जैसे घेतले हंस देवणी घेतला काग काग म्हणजे काय रे बाळा कावळा काग म्हणजे कावळा कावळा बरं तुझा काय हंस देवनी घेतला काग विप्र देवनी घेतला माग मुक्ती देवनी सुरंग गुंज कैसी घेतली देवन्या रायकेळे घेतली आरकीचे पळे ज्ञान देवनी घेतले अज्ञानत्व जैसे पळे तैसे वसुदेव केले कृष्ण ठेवणी मायेसी आणले तवते कन्या कुल्लाळे रडता कळले रक्षका चौगुडनी सेवक धावत राय देव की झाली प्रस्तुत एरी उठवला त्वरित पिशाचवत धावत असे बिडालक धावे मुष्कावरी तैसा झाला बंदिशाळे पितरी कोठे गे कोठे आठवा तरी म्हणून या धीट बोलत असे तो देवकी म्हणे बंधू करू नको एवढा वधू देवकी रणे करी कोदू काकुळती येत असे देवकी संगा घेऊन बसली कंस ओढीत त्यावेळी पुत्र की कन्या नाही ओळखली लाती भागी ते दवा रागे भेवंडी दुराचारी आपटावी शव शिळेवरी तव ते महाशक्ती झडकळी एली अंबरी निस्तुनिया सहस्त्र कडकडती चपला तैसा प्रलय वर्तला तेव्हा कंस भयभीत झाला म्हणे वैरी गेला हातीचा कंस जवळवरते पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे ते अंबरी न समाये बोले काय कंसासी अरे मुढा दुराचारा महामलिना खळा निष्ठुरा तुझा वैरी पामरा पृथ्वीवर वाढत असे एकताचे से वचन दगदगले कंसाचे मन शक्ती गेली अदृश्यवन कंसाला मंदिरासी श्रोत्री वावे सादर पुढे कथा मनोहर गोकुळा गेला जगद्वार परिसा चरित्र तयाचे श्रीकृष्ण कथा मुक्तमाळा सौभाग्य शोते हो घाला गळा ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळा करील तो तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदे जवळी शेजे पोळला वनमाळी पुराण पुरुषा तो पाहे ब्रह्मानंद म्हणे श्रीधर धन्य हे गोकुळ पवित्र जेथे अवतरला या अग्वेंद्र त्रिभुवनी सुंदर जगतमाता या अध्यायाचे निरूपण कंस येऊनी आपण माया आपटावी जो धरून तव त्या हातीची निसरली किती श्री हरी विजयंत समंत हरिवंश भागवत विचक्षण परिसोत संत तू ते अध्याय गुळा कृष्णार्पण सो शुभम भवतु बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय प्रभु रामचंद्र महाराज की जय नवनाथ महाराज की जय गुरुदेव सदा सर्वदा अर्थ घेऊया सदा सर्वदा कृष्णाची आरती घ्यायची बरं छोटी आरती एकदम छोटी घेऊ कृष्णाची आरती आहे हा 2 ओळीच आहे 3 ओळी दोन तीन ओळीच आहेत मोठी नाही घेत